आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद, तुमचे पण खूप धन्यवाद. कारण की मी नसताना तुम्ही माझी फोनवरती फाईट घेताय, त्याच्याबद्दल तुमचं सगळं माझ्या सगळ्या युट्यूबर भावांचं खूप खूप धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद? भुंगाला खूप दिवसानंतर गुलाल कंटिन्यू आहेत, पण एक नंबर मिळालाय. आजचा आनंद पहिल्यांदा काय असेल आपला? खूप म्हणजे आजचा आनंद गगनात पावत नाही. तिथे असतो तर खूप चांगला जल्लोष केला असता. आमची सगळी मित्रमंडळी खूप खुश आहेत. जसा एक नंबर झाला तसा फोनला 2 मिनिटं आराम नाही. कंटिन्यू सगळ्यांना भुंगा फॅनने आपल्या शुभेच्छा द्यायला फोन करतात. मी त्यांच्या फॅनचे पण खूप अभिनंदन करेन, कारण त्यांच्या इच्छेनुसार आज हा एक नंबर झालाय. आणि आज खरं म्हणजे संदीपभाई माळी माझे मोठे बंधू आणि मी, आमच्या दोघांमध्ये फायनलची लढत झाली आणि खूप कातकी टक्कर भावाभावांमध्ये झाली. पण शेवटी संघटनेचं मी अभिनंदन करेन का चांगला न्याय देऊन आम्हाला एक नंबरचा मानकरी ठरवला. ती पण गाडी एक नंबर झाली असती तर आम्हाला तोच आनंद झाला असता. पण संघटनेचे पण आणि आयोजकांचं मी अभिनंदन करेन. काय सांगाल, पहिला कधी जमला होता हा मेहरबानचा आणि भुंगाचा? दीपक शेठ आणि माझं आमचं नियोजन झालं होतं पेडगावच्या बिंजोडला. पण पाऊस पडल्या कारणाने ती बिंजोड कॅन्सल झाली आणि मग त्याच फाटीवरती दीपक शेठ आणि आमचं ठरलं का आपण इथे एक फिरेचं मैदान आहे कलडोरला, तिथं पळायचं. तिथंच ठरलं आणि काल संध्याकाळी पावसा पडल्या आणि आज एक नंबर केला. आनंद झाला. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं मेहरबानचं कसं कौतुक कराल? कारण त्याला आता म्हणजे मागच्या हिंद केसरी मैदानात पेडगावच्या एक नंबर का मानकरी ठरला मेहरबान. काय सांगाल मेहरबान बद्दल? मेहरबान आणि भुंगा ही खरं तर जशी सैराट आणि भुंगाची एवन जोडी आहे, तशीच ही पण एवन जोडी. जेव्हा जेव्हा एक सोबत येते तेव्हा तेव्हा गुलाला पात्र ठरते. आणि मेहरबान जेव्हा भुंगाच्या सोबत असतो त्यावेळेला मेहरबानचा आशीर्वाद आमच्या सर्व ग्रुपवरती असतो. कारण की मेहरबान कधीच भुंगाला आणि भुंगा फॅनला आणि आम्हाला कधीच नाराज करत नाही. मी खरं तर मेहरबानचे पण धन्यवाद करेन. 3 फेऱ्यातली एक तुमची ही आवडती एक जोडी आहे. जेव्हा जेव्हा पळवली तेव्हा तेव्हा एक नंबर केलाय. काय सांगाल याविषयी? 100% आई एकविरेच्या पायथ्याशी आई एकविरेचा गुलाल पात्र ठरलो होतो आम्ही. आई एकविरेनंतर आमच्या मुंबईमध्ये जेव्हा 3 फेऱ्याचं प्रथम मैदान झालं तेव्हा पण आम्ही एक नंबरचा मानकरी ठरलो होतो. आणि त्याच्यानंतर आज पण आम्ही एक नंबरचे मानकरी ठरलो. खरं तर हे जोड चांगला पळतो आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या जोडवरती प्रेम आहे. भुंगा फॅन्सना काय शुभेच्छा द्याल? कारण खूप खूप जणांचे तुम्हाला कॉल्स वगैरे असतील, आता सोशल मीडियामध्ये भरपूर तुम्हाला इच्छा व्यक्त केली असेल, काय सांगाल? आज खरं तर सगळे भुंगा फॅन्स आपले खुश असतील आणि आज ते मनामध्ये असं हे करत असतील का आज भुंगा जसं सेमी पार केली तसं आज भुंगा एक नंबर करेल असे देवाकडे प्रार्थना करत असते. आणि देवाने ती प्रार्थना भुंगा फॅन्सची ऐकली आणि भुंगाने देवाचा आशीर्वाद घेऊन मेहरबान आणि भुंगाने एक नंबर केला. आता येणार माळशिरसचं हिंद केसरी मैदान आहे शेठ, तर कसं काय वाटतंय? आता आज गुलाल घेतलाय, एक नंबर केलाय, कसं नियोजन असणार आहे काय? चांगलंच नियोजन करूया. सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलंच नियोजन होईल आणि तिथे पण चांगलंच जोड पळतात तिथं प्रेक्षकांना. नक्की शेठ, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज खऱ्या अर्थानं धन्यवाद. तुमचा आज मान राखलाय भुंगाने. खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या हिंद केसरी मैदानासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मालकापेक्षा त्याला छाता वर्गाचा त्यांनी आज मान ठेवलाय, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करणार. तुमचं पण धन्यवाद करतो. थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद.